नमस्कार मित्रांनो, मी रेशीम मित्र नवनाथ कुटे आपलं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो। आज आपण ब्लॅक बॉक्सिंग कशी करायची हे शिकणार आहोत। ब्लॅक बॉक्सिंग करण्यासाठी हे जे ट्रे आपल्याला मिळतात किंवा आपण जे विकत घेतो त्यामध्ये अशा पद्धतीनं ही 50 DFLचं एक पॅकेट एका ट्रेमध्ये अशा पद्धतीनं हळूवारपणे पसरायचं आहे। तुम्ही बघू शकता की एकदम नाजूक असलेली ही गोष्ट आपण एकदम हळूवारपणे यामध्ये पसरवायची आहे। जर तुमचे 200 DFL असतील तर एका ब्ल्यू ट्रेमध्ये असे 2 व्हाईट ट्रे ठेवून अशा पद्धतीनं याच्यामध्ये हे अंडे हळूवारपणे पसरायचे आहे। जर तुमचे 300 DFL असतील तर एका ट्रेमध्ये 3 ट्रे म्हणजे 3 आणि 3 असे 6 ट्रे होतील आणि जर 200 DFL असेल तर 2 आणि 2 असे 4 ट्रे तुमचे व्हाईट ट्रे होतील। अशा पद्धतीनं एका DFLचं पॅकेट तुम्ही पसरवल्यानंतर हळूवारपणे आपण काय करायचं, आपल्याकडे जो फिदर असतो त्याच्या मदतीनं या ट्रेमधील अंडे हळूवारपणे पसरायचे आहेत। या ट्रेमध्ये जेवढे स्लॉट आहेत त्या स्लॉटमध्ये एकसारखे अंडे हळूहळूपणे पसरायचे आहेत। फिदरच्या मदतीनं जास्त अंड्यांना त्रास होत नाही आणि अंडे उडून खाली पडणार नाही याची दक्षता नक्की घ्यायची आहे। बघू शकता अशा पद्धतीनं हळूहळूपणे आपण प्रत्येक स्लॉटमध्ये अंडे पसरवत आहोत। DFL पसरवित असताना जर तुम्हाला एक अर्धा सॅम्पल दिसला असेल तर त्यासाठी घाबरायचे काही कारण नाही। 2-4 सॅम्पल जरी दिसले तरी व्यवस्थित हॅचिंग होते। अशा पद्धतीनं आपण एका ब्ल्यू ट्रेमध्ये 2 व्हाईट ट्रेचं अरेंजमेंट केलेलं आहे आणि ते दोन्ही ट्रे एकावरती एक ठेवून त्याच्यावरती एक तिसरा ट्रे सपोर्टिंगसाठी ठेवायचा आहे। खाली आपण ब्लॅक कपडा अंथरलेला आहे, तो अशा पद्धतीनं तिन्ही ट्रेंना झाकून घ्यायचा आहे, व्यवस्थितपणे झाकून घ्यायचा आहे। यासाठी तुम्हाला मोठा ब्लॅक कपड्याची गरज पडेल आणि ब्लॅक कपड्याने झाकल्यानंतर आपण काय करायचं आहे की आपल्याकडे जर घरी रग असेल किंवा उबदार कपडा असेल तर त्याच्या मदतीनं अशा पद्धतीनं झाकून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता मी अगोदर ब्लॅक कपड्याने झाकलेले आहे, नंतर रगीने झाकून घेतलेले आहे आणि आता आपण तिसरं उबदार कपडा म्हणजे हे एक ब्लँकेट आहे, त्या ब्लँकेटच्या मदतीनं असं झिगझॅग करायचं आहे जेणेकरून काय होईल की आपले जे ट्रे आहेत ते चारही बाजूंनी काय होतील, व्यवस्थित झाकले जातील। हे सगळं व्यवस्थित झाकून घेतल्यानंतर हे जे ट्रे आहेत आपण काय करायचं आहे, एका अंधाऱ्या खोलीमध्ये एका टेबलवरती किंवा त्याचं जे स्टँड बनवलेलं असेल त्याच्यावरती ठेवून त्याला मुंग्या लागणार नाही याची काळजी आपण घ्यायची आहे। अंड्यांची हॅचिंग डेट 5 तारखेला आहे। आपण 5 तारखेला संध्याकाळी किंवा सकाळी हे ट्रे ओपन करणार आहोत। तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।